श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, तर आज आपण बघणार आहोत कालचा जो व्हिडिओ राहिला होता आपला अर्धवट कटोरी वाढवण्याचा, ती कटोरी कशी वाढवायची ते बघणार आहोत आणि स्लीव्ज कटिंग कशी करायची ते पेपर पॅटर्नवर बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर बघू शकता आपण काय केले, आपली जी कटोरी निघलेली आहे पेपर पॅटर्नमध्ये कट करताना ती आपण दुसऱ्या सिंगल पेपरवरती ॲज इट इज अशी ड्राफ्ट करून घेणार आहोत, जे की सरळ व्यवस्थित ठेवून घेणार आहोत. व्हिडिओमध्ये दाखवते तुम्हाला. व्यवस्थित असा आपला हात ठेवून सरकणार नाही या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित ड्राफ्ट करून घ्यायची आहे. बघू शकता. तर आपल्याला काय करायचं आहे, ह्या साईडला 1.5 इंच कटोरी वाढवायची आहे आणि इकडून पण आपल्याला आधी काय करायचं आहे, आपली जी की काज बटन कटोरीची उंची किती आहे ती मोजायची आहे. तर ती तर 4 इंच होती, आता आपण ह्याच्यात उंची वाढवली त्यामुळे ही जास्त होणार, तर हे आपण 5 इंच घेऊयात. तिथे पण 1.5 इंच वाढवायची आपल्याला आणि अशा पद्धतीने टेप दाखवलं त्याप्रमाणे मोजून आपल्याला मध्ये काढायचं आहे. त्यातला मध्ये काढून तिथे पण आपल्याला 1.5 इंच वाढवायची आहे आणि ते जोडून घ्यायचं आहे आपल्याला क्रॉसमध्ये. मध्ये काढलेलं आहे तिथे दोन्हीकडून जोडून घ्यायचं आहे. बघू शकता इथे आपल्याला 1 पाव इंच आणि इथे पाव इंच तुम्हाला टेपने मोजून दाखवते मी. बघू शकता इथे पाव इंच बरोबर आलं आहे आणि हे पाव इंच बरोबर आलं आहे. अशा पद्धतीने आपल्याला पाव इंच दोन्हीकडून वाढवायचं आहे आणि ही क्रॉस आहे, इथे पण क्रॉस आपल्याला जोडून घ्यायचा आहे आणि हा कटोरीचा आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला व्यवस्थित. बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवले त्याप्रमाणे करा. तुम्हाला दाखवते इथे पाव इंच आपण वाढवलं आहे, तर थोडंसं पुढे गेल्यानंतर अर्धा इंच आणि थोडंसं पुढे गेल्यानंतर 1 इंच अशा पद्धतीने आपल्याला ह्या पद्धतीने तुम्ही बघू शकता आपली कटोरीचा आकार बरोबर आला आहे का नाही ते. तर आपली कटोरी आखून झाली. आता आपण कट करून घेऊयात. कटोरी कट करून घ्यायची आहे. आपली कटोरी तयार झालेली आहे. बघू शकता खूप छान आकार आला आहे. तर आता आपण स्लीव्ज कटिंग करायला घेऊयात. तर आपल्याला बघायचं आहे मापाची जे ब्लाऊज आहे त्याची किती स्लीव्ज आहे किंवा बाही किती आहे ते बघायचं आहे. त्यासाठी आपण पेपर घेऊयात. पेपर आपल्याला फोल्ड घ्यायचा आहे, आपल्या साईडने फोल्ड असावं पेपर. 2 पदरी घ्यायचा आहे आणि आपल्या साईडने फोल्ड असावा असं घ्यायचं आहे पेपर. तुम्ही बघू शकता. आपण स्लीव्ज मोजून घ्यायचे. आपले स्लीव्ज आहे 4.5 इंच. ही अस्तरची बाही असणार आहे, तर आपण त्यात पाऊण इंच मिक्स करणार आहोत. 4.5 मध्ये पाऊण केल्यानंतर 5.25 येतं. बघू शकता 5.25 वरती खूण करायची आपल्याला. रुंदी आपल्याला 9 इंच घ्यायची. एक गोष्ट लक्षात ठेवा, जिथे मोंडा आपण 6 घेतला आहे तिथे आपल्याला रुंदी 9 इंच घ्यायची. इथेही 5.25 वर खूण करायचे. 5.25 वर खूण करून आपल्याला 2.5 इंच डाऊन करायचे. बघू शकता जिथे 2.5 इंच डाऊन केले तिथून आपल्याला 1.5 इंचावरती आतमध्ये खूण करायची आहे. अशा पद्धतीनं बघू शकताय. तर आपल्याला आकार द्यायचा आहे. तर 1-2 इंच आपल्याला सरळ द्यायचं आहे, नंतर आपल्याला कर्व शेप द्यायचा आहे बाहीचा. अशा पद्धतीने तुम्ही जर बाहीचा आकार दिला तर तुमचा आकार कधीच चुकणार नाही आहे. आपण बॉटम बघूयात किती आहे. बॉटम 6.5 आहे. आणि 1.5 इंच मार्जिन. थोडंसं आपल्याला तिथे वाढवून घ्यायचं आहे, जी काही कटोरी आपली बाही कमी पडू नये यासाठी आपल्याला रेष ओढून घ्यायची. ते मापाच्या नंतर रेष ओढायचे. मापात आपल्याला आधीच वाढवून घ्यायचं नाही आहे, नंतर फिटिंग खालीवरती होते आपली. तर अशा पद्धतीने आपल्याला आतला आकार पण देऊन घ्यायचा आहे लगेच. मी तर देत नाही, डायरेक्ट कटिंग करते, पण तुमच्यासाठी दाखवत आहे. अशा पद्धतीने आपल्याला आतला आकार द्यायचा आहे. तर आपली बाही तयार झाली. आता आपण बाही कट करून घेऊयात. नक्की या पद्धतीने एकदा बघा कटिंग करून.
शिवून आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला कसे वाटले कटिंग आणि तुमचा ब्लाऊज बसला की नाही ते. आपल्याला मध्यभागी असा एक कट मारायचा आहे जो बाही जोडताना उपयोगाला येतो. आता आपण आतला आकार, अशी बाही व्यवस्थित आपल्याला उकलून घेऊन मगच आकार कट करायचा आहे. आकार कट करताना एक लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला तिथे खड्डा तर पडलेला पाहिजे, पण बाही अशी कट करायची, कट केलेला ओळखायला येऊ नये अशा पद्धतीने आपल्याला बाही कट करायची. तर आपली व्यवस्थित बाही कटिंग झालेली आहे. आतला खड्डा पण तयार झालेला आहे व्यवस्थित, बघू शकता. 4.5ची बाही आहे, 1/2 इंच मिक्स करायचं आहे. 4.5ची बाही आणि ही आपल्याला 9, 9.5 छाती म्हणजे 36-38 चेस्ट साईजसाठी परफेक्ट बसते. अशा पद्धतीने कटिंग केलेली बाही बघू शकता. मी तुम्हाला लिहून पण दाखवलं आहे. व्हिडिओला नक्की कमेंट करून सांगा. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो.